आहे आणि फक्त स्वामींची प्रतिमा लावली आणि मला हा रिस्पॉन्स मिळाला. तर हा एक म्हणजे काही लोक म्हणतात ना की त्यांचा लोकांना अनुभव येतो त्यांची. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, चला बघूया आजचा ब्लॉग. मित्रांनो, गुड मॉर्निंग म्हणजे गुड आफ्टरनून झालेलं आहे. दुपारची वेळ झालेली आहे मित्रांनो. आपण आलेलो आहे कंपनीमध्ये. बघा, ह्या कंपनीत आपली तिथे कॅन्टीन आहे. तर ह्या कंपनीमध्ये आपण सध्या आलेलो इकडे. तर आता परत निघालेलो आहे आपण आपल्या पिझेरियामध्ये. मित्रांनो, एवढी भयंकर गरमी आहे. तुम्हाला मी कार घेऊन आलेलो आहे. फक्त मी 10-15 मिनिटासाठी माझं काम असेल तिकडे आतमध्ये गेलेलो प्लांटमध्ये. 10-15 मिनिटात माझं टी शर्ट बघा किती भिजून गेलेलं आहे. तर ह्या गरमीमध्ये जर काम असेल तरच बाहेर पडा, अदरवाईज घरामध्येच बसा. बिना कामाची बाहेर पडू नका. अतिशय भयंकर गरमी आहे आणि ह्यात माणसाला आजार होतील अशी परिस्थिती आहे. हे बघा, आज सकाळच्या नाश्त्यावरून पावसुद्धा उरलेले आपल्याकडे तिकडे 2 लादी पाव. आता हे मी पाव पाठवणार आहे क्रम बनवण्यासाठी. हे क्रम बनतो आपण बर्गरची टिक्की वगैरे आपण तर काही बनवू शकतो. थोडे वेफर्सचे पॅकेट उरलेले आहेत ते आपण दुसऱ्या कंपनीतून तिकडे देणार आहे नाश्त्यासाठी. तर तिकडे ते जातील, सेल होतील असा अंदाज आहे. तर चला, आता दिवस पण चालू झालेला आहे, निघूया आपली कामं करण्यासाठी. आणि तेच सांगायसाठी कॉल केला की मित्रांनो, बाहेर पडू नका. भयंकर गरमी आहे. गरमी एवढी आहे की त्याला लिमिट नाही आहे. या उष्माघातामध्येच माणसाला प्रॉब्लेम होतील अशी परिस्थिती आहे. बाईकवरती न जाण्यासारखाच प्रकार आहे. आणि गेलं तरी तोंड वगैरे बांधून, स्कार्फ वगैरे बांधून किंवा काहीतरी तोंड पॅक करून बाहेर निघत जा. कारमध्ये ही परिस्थिती आहे. तर बाईकवरती काय होईल तुम्हाला वेगळं सांगायची मित्रांनो गरज नाही आहे. चला ठीक आहे, भेटूया थोडा वेळ ब्लॉगमध्ये. तर आमचं मित्रांनो ब्लॉग बघत राहा. बाय बाय तोपर्यंत. चला बाय बाय, भेटूया. मित्रांनो, आज बऱ्याच केकची ऑर्डर आहेत. मँगो डिलाईट, टॉवर केक, भरपूर केकची आज ऑर्डर आहे. मित्रांनो नमस्कार. ॲक्च्युली आज सकाळपासून मी बऱ्याचशा प्रमाणात कमी शूट केलेलं आहे. कारण की आपला जो टायमिंग असतो ब्लॉगचा, तर त्याच्या हिशोबाने मी आज ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केला की आपलं जे रुटीन आहे ते बऱ्या प्रमाणात कमी घेऊन हा सेशन थोडासा मोठा घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. ॲक्च्युली मित्रांनो, तुम्हाला सगळं माहिती असेल की तुम्ही आपले ब्लॉग बघता, रील्स बघता. तर काल नाही मला वाटतं परवा आपण एक रील शेअर केलेली की त्या रीलमध्ये आपण स्वामी समर्थांचा जी प्रतिमा आपण आणलेली आणि स्वामी समर्थांची आपण प्रतिमा आणलेली आणि ती प्रतिमा आपण आपल्या व्हिडिओला आपण फर्स्ट टाईम लावलेली. ॲक्च्युली खरं म्हणायला गेलं तर स्वामी समर्थांची प्रतिमा लावून व्हिडिओ बनवण्याचा हा माझा पहिलाच वेळ आणि त्या पहिल्या वेळेमधून मला हा फार मोठा अनुभव आलेला. आज म्हटलं तर तो अनुभव तुमच्यावर शेअर करणं गरजेचं आहे. मित्रांनो, स्वामी समर्थांचा ती प्रतिमा आणल्यानंतर एक की बाबा मनापासून एक हे करून की नाही, आज स्वामींची प्रतिमा लावल्यानंतर त्यांच्या आवडीचा कुठला तरी पदार्थ किंवा नैवेद्य बनवायचा असा माझा प्लॅन होता. आणि त्या हिशोबाने थोडंफार मी सर्च केलं, थोडंफार जेव्हा मी थोडंफार वाचलं तर मला समजलं की त्यांना गव्हाच्या पिठापासून बनलेली खीर जास्त आवडते. तर मला थोडंसं त्याला संलग्न असं मी म्हटलं की तर गव्हाच्या पिठाचा आपण शिरा बनवू शकतो. आणि मग तो पदार्थ मी पकडून काल नाही परवा तर गव्हाच्या पिठाचा शिरा मी मित्रांनो बनवायचा प्रयत्न केला. आणि आता जेवढं मला शक्य होईल तेवढं मी तो चांगला बनवायचा प्रयत्न केला आणि चांगला बनलासुद्धा. आम्ही तो बनवण्याचा सर्वांना वाटला, सर्वांनी तो खाल्लासुद्धा. आणि पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्या व्हिडिओच्या पाठीमागे ती प्रतिमा मी समोर ठेवलेली आणि त्या प्रतिमेसमोर संपूर्ण गोष्ट केली. व्हिडिओमध्ये काहीच नाही. व्हिडिओ माझी याच्यापेक्षा सुंदर व्हिडिओ मी चांगले बनवलेले, प्रत्येक वेळेला चांगले पदार्थ बनवलेले. पण कधीच कुठल्या व्हिडिओला अशा प्रकारचे व्ह्यूज वगैरे आले नाही. तर तुम्हाला सांगायचं मला मित्रांनो, एक चमत्कार म्हणा किंवा त्यांचा आशीर्वाद म्हणा किंवा मला झालेला एक साक्षात्कार आहे की तो व्हिडिओला आतापर्यंत साधारणतः मला वाटतं एक 36 तास 40 तास गेले असतील. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत पण असतील साईडला बघा. त्या व्हिडिओला मित्रांनो आपल्याला जवळजवळ 90,000च्या वरती व्ह्यूज मिळाले. त्या व्हिडिओला साधारणतः 35 ते 40 लोकांनी शेअर केलं. त्या व्हिडिओला साधारणतः 6,000च्या आसपास जास्त लोकांनी लाईक केलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, यूट्यूबला किंवा फेसबुकला फॉलोअर्स 1-2 फॉलोअर्स मिळवण्यासाठी बरेचशी व्हिडिओ बनवावं लागतात. त्यावेळेला अशा गोष्टी वाढतात. तर माझ्या त्या एका व्हिडिओला 350च्या वरती मित्रांनो फॉलोअर्स मिळाले. छोटी गोष्ट नाही मित्रांनो. तुमच्यापैकी बरेचसे बघणारे लोक यूट्यूब बनवणारे असतील किंवा ब्लॉग बनवणारे असतील किंवा कॉन्टेंट क्रिएटर असतील. तुम्हाला ही छोटी गोष्ट नाही आहे, तुम्हाला चांगली कल्पना असेल. माझ्या आजपर्यंतच्या कुठल्याही व्हिडिओला मी असं स्वामी समर्थांचा फोटो किंवा प्रतिमा घेऊन कुठलंच बनवलं नाही आहे. हा माझा पहिला अनुभव आहे की मी त्यांची प्रतिमा घेऊन ही व्हिडिओ बनवली आणि त्या व्हिडिओला 90,000 व्ह्यूज, 350च्या वरती फॉलोअर्स, प्रचंड प्रमाणात 6,000च्या वरती लाईक्स आणि
300च्या वरती साधारणतः कमेंट एवढं माझ्या कुठल्याच व्हिडिओला आतापर्यंत अर्धे नाही का त्याच्यापैकी 10% सुद्धा माझ्या व्हिडिओला कधी रिस्पॉन्स मिळाला नाही आहे आणि फक्त स्वामींची प्रतिमा लावली आणि मला हा रिस्पॉन्स मिळाला. तर हा एक म्हणजे काही लोक म्हणतात ना की त्यांचा लोकांना अनुभव येतो, त्यांचा तो अनुभव काही लोक शेअर करतात. तर हा पण मित्रांनो माझा एक अनुभव आहे आणि म्हणून मी स्क्रीनशॉट मध्ये शेअर करतो की बघा की खरंच हे गोष्ट घडलेली आहे आणि अजून पण तो व्हिडिओ बऱ्यापैकी संपूर्ण वर जातोय. तर त्यांचंच संपूर्ण ह्या गोष्टी पाठी चमत्कार असं म्हणायला हरकत नाही. तर हे बघा हीच प्रतिमा आहे स्वामींची, हीच प्रतिमा लावून तो मी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. तर असाच विश्वास ठेवा मित्रांनो, ज्याप्रमाणे मला या गोष्टीचा साक्षात्कार झाला किंवा ती आपण एक श्रद्धा ठेवल्यानंतर तो आपला अनुभव येतो तर तो सर्वांना नक्कीच येणार. फक्त तुम्ही त्या गोष्टीवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि मला तर पहिल्याच वेळेमध्ये आला, म्हणजे मी आजपर्यंत कधी गोष्ट केलेली नाही आहे. पहिल्याच वेळेला जी प्रतिमा ठेवली आणि व्हिडिओ बनवला त्याला एवढा मोठा रिस्पॉन्स मिळाला. तर त्याला मित्रांनो अशाच प्रकारची व्हिडिओ मी पुढे पण बनवत राहीन आणि तुम्ही त्याला प्रेम करत राहा आणि माझे ब्लॉग वगैरे बघत राहा मित्रांनो. चला नमस्कार. आणि लवकरच म्हणजे जेव्हा मला कधी शक्य होईल त्यावेळेला नक्कीच अक्कलकोटला जाऊन तिकडचा पण ब्लॉग बनवण्याचा माझा नक्की विचार आहे आणि तो लवकरात लवकर मी मित्रांनो बनवायचा प्रयत्न करीन. आणि सध्या पण मी त्यांच्या प्रतिमेसमोरच व्हिडिओ बनवतोय. जेवढे मला चांगले व्हिडिओ बनवता येतील याच्या पुढे पण ते पण मी नक्की मित्रांनो बनवायचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो बाय बाय. माझे व्हिडिओ बघत राहा. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो. नमस्कार. आता आम्ही छोटं सेलिब्रेशन करतोय. आपला कालचा व्हिडिओ स्वामी समर्थांचा व्हिडिओ त्यांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा त्यांच्या कृपेने म्हणा जे काय आहे ते, पण त्यांच्यामुळे त्या व्हिडिओला 90,000 व्ह्यूज आले, त्यानंतर लाईक्स आले, भरपूर 6,000 लाईक्स आले आणि 350 फॉलोअर्स मिळाले. तर अपना एक वीडियो वायरल हो गया कल, वो भगवान का जो था तो, उसके वजह से हम लोग को बहुत व्यूज़ मिले आणि बहुत सारे हम लोग को फॉलोअर्स भी मिले. तो उसके लिए आम्ही त्यासाठी आपण मित्रांनो एक छोटीशी पार्टी सर्वांना घेऊन आपण पिझ्झा खाणार आहे. तर फक्त काहीतरी आपल्याला कारण लागतं पार्टी करण्यासाठी. आणि तर ही तर एवढी मोठी अचिव्हमेंट आहे की जी आतापर्यंत आपल्याला एवढा प्रयत्नाने शक्य झालं नाही. तर ते एका आपण प्रतिमा ठेवली म्हणा किंवा त्यांचा साक्षात्कार झाला म्हणा किंवा काही म्हणा, तर त्याच्यामुळे ते शक्य झालेलं आहे. त्याची छोटीशी पार्टी आपण यांच्याबरोबर सेलिब्रेट करतोय. एक पिझ्झा स्लाइस खाऊन आपण एन्जॉय करणार आहे. चला चलो आजा आजा तुम्ही आजा युवराज. चला तेव्हा मित्रांनो पिझ्झा स्लाइस. चलो चला मित्रांनो बाय बाय. आम्ही पिझ्झा एन्जॉय करतो, तुम्ही आमचा ब्लॉग बघत राहा. ठीक आहे चला बाय बाय. मित्रांनो सर्व काय आपलं बंद झालेलं आहे. 11:15 व्हायची वेळ आलेली आहे. जवळपास सर्वच दुकानं बंद आलेत. मग काही शेवटची दुकानं जी बंद होतात त्यामध्ये आपला नंबर लागतो आणि आपल्या पण सर्व गोष्टी बंद आल्यात. सामान वगैरे आत टाकलेलं आहे. तर चला उद्या भेटूया नवीन ब्लॉग घेऊन. बाय बाय.